कोकण किनारपट्टीच्या या प्रवासात स्वागत आहे. आज आपण कोकण फिरणार आहोत, पण गाडीने किंवा बोटीने नाही, तर मग कशाने? इथल्या नद्यांच्या प्रवाहातून. वा, म्हणजे एक वेगळाच प्रवास असणार आहे. हो, आपल्यासमोर कोकणच्या नदी प्रणालीवरचा एक सविस्तर अभ्यास आहे. आणि याच माहितीच्या आधारे आपण उत्तरेकडच्या पालघरपासून थेट दक्षिणेकडच्या सिंधुदुर्गापर्यंत एका वेगळ्याच नजरेतून कोकणचा भूगोल समजून घेणार आहोत. बरोबर. आणि हा प्रवास सुरू करण्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण ज्या नद्यांबद्दल बोलणार आहोत त्या सगळ्या पश्चिम वाहिनी आहेत. पश्चिम वाहिनी म्हणजे सह्याद्रीच्या उंच कड्यांवर त्यांचा जन्म होतो आणि तिथून त्या वेगाने खाली उतरून अरबी समुद्राला मिळतात. अच्छा. यामुळे कोकणातल्या नद्यांची लांबी कमी असते, पण त्यांचा वेग प्रचंड असतो. हा वेग आणि हा प्रवास याच गोष्टींनी कोकणचा सगळं जीवनमान घडवलं आहे. चला तर हा प्रवास उत्तरेकडून सुरू करूया. ठीक आहे, चला सुरुवात करूया थेट उत्तरेच्या टोकापासून, म्हणजे पालघर जिल्ह्यापासून. इथल्या मुख्य नद्यांची नावं: दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा. यातली वैतरणा नदी मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि तिच्या उगमाची जागाही खूप खास आहे. कुठे उगम पावते ही नदी? वैतरणा नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी डोंगरावर. ही ती जागा आहे जिथून गोदावरी नदी पूर्वेकडे जायला निघते. अरे वा, म्हणजे एकाच डोंगरावरून एक नदी पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे. हो, हीच तर गंमत आहे सह्याद्रीची. वैतरणा तिथून साधारण 171 किलोमीटरचा प्रवास करून दातिवऱ्याच्या खाडीजवळ समुद्राला मिळते. आणि या प्रवासात ती एकटी नसते, नाही का? तिला काही उपनद्याही मिळतात. हो, तिला उत्तरेकडून सूर्या आणि पिंजाळ तर दक्षिणेकडून तानसा नदी येऊन मिळते. म्हणजे ही एक मोठी नदी प्रणाली, एक रिव्हर सिस्टीम तयार होते. आणि याच नदीवर मोडक सागर नावाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प एवढा महत्वाचा का मानला जातो? कारण वैतरणा नदी आणि तिच्या उपनद्या या सगळ्या मिळून मुंबई महानगर प्रदेशाची तहान भागवतात. अच्छा, म्हणजे आपण मुंबईत जे पाणी पितो ते पाणी याच वैतरणा नदी प्रणालीतून आलेलं असतं. अगदी. मोडकसागर, तानसा हे धरण प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा कणा आहेत. त्यामुळे ही नदी फक्त पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, तर ती एका महानगराची जीवनवाहिनी आहे. वाह, म्हणजे एका नदीचा प्रभाव किती दूरपर्यंत असू शकतो. तुम्ही मगाशी दातिवऱ्याची खाडी असा उल्लेख केला. या खाडीचं भौगोलिक महत्त्व काय आहे? हा नदीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा असतो का? हो, हा एक प्रकारे शेवटचा आणि तितकाच महत्वाचा टप्पा आहे. खाडी म्हणजे अशी जागा जिथे नदीचं गोड पाणी आणि समुद्राचं खारं पाणी एकत्र मिसळतं. या मिश्र पाण्यामुळे, ज्याला इंग्रजीत ब्रॅकिश वॉटर म्हणतात, एक वेगळीच परिसंस्था तयार होते. इथे खारफुटीची म्हणजे मँग्रोव्हची जंगलं वाढतात. माशांच्या प्रजननासाठी ही जागा उत्तम असते. त्यामुळे कोकणची अर्थव्यवस्था, विशेषतः मासेमारी, मोठ्या प्रमाणावर याच खाड्यांवर अवलंबून आहे. छान, म्हणजे नदी समुद्राला मिळण्याआधी एक नवीन जग तयार करते. आता पालघरमधून आपण थोडे दक्षिणेकडे येऊया, ठाणे जिल्ह्याकडे. हो. इथली मुख्य नदी आहे उल्हास. पण ह्या नदीबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा उगम रायगड जिल्ह्यात होतो. हे कसं शक्य आहे? हेच तर नद्यांच्या प्रवाहाचं सौंदर्य आहे. त्या राजकीय सीमा मानत नाहीत. खरंय. उल्हास नदीचा उगम रायगडमधल्या बोरघाटाजवळ खंडाळ्याच्या परिसरात होतो. तिथून ती साधारण 145 किलोमीटर प्रवास करते. सुरुवातीचा प्रवास रायगडमध्ये, पण तिचा विस्तार आणि प्रभाव मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दिसतो. आणि पुढे जाऊन ती ठाण्याची खाडी आणि वसईची खाडी अशा 2 मोठ्या शाखांमध्ये विभागली जाते. आणि मला वाटतं या नदीचं खोरं प्रचंड मोठं आहे, नाही का? आकडा काहीतरी 4000 चौरस किलोमीटरच्या वर आहे. बरोबर. उल्हास नदीचं खोरं सुमारे 4332 चौरस किलोमीटर आहे. बापरे. या आकड्याचा अर्थ समजून घेऊया. याचा अर्थ, एवढ्या मोठ्या प्रदेशातला पाण्याचा प्रत्येक थेंब कोणत्या ना कोणत्या ओढ्यातून, नाल्यातून वाहत शेवटी उल्हास नदीला मिळतो. या खोऱ्यात मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरं, अनेक औद्योगिक वसाहती आहेत. या सगळ्या प्रदेशाला आधार देण्याचं काम ही एकटी नदी करते. म्हणजे आकारमानाने आणि प्रभावाने ही कोकणातली एक महाकाय नदी आहे. अगदी. वैतरणा मुंबई शहराची तहान भागवते, तर उल्हास संपूर्ण महानगर प्रदेशाची. आता आपण उल्हास नदीच्या उगमाच्या ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रवेश करूया. आणि इथे चित्र एकदम बदलतं. इथं नद्यांची एक वेगळीच दुनिया आहे असं दिसतंय. हो, अगदी. आत्तापर्यंत आपण एक मोठ्या नदीबद्दल म्हणजे नदीच्या महामार्गांबद्दल बोलत होतो. पण रायगडमध्ये प्रवेश केल्यावर असं वाटतं की आपण एखाद्या मोठ्या शहरातल्या लहान लहान गल्ल्यांच्या दाट जाळ्यात शिरलो आहोत. म्हणजे अनेक नद्या आहेत इथे. हो.
उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री एक अद्भुत नेटवर्क आहे. चला तर मग या नेटवर्कमधली पहिली नदी घेऊया, पाताळगंगा. हिचा उगमही बोरघाटाजवळ होतो असं दिसतंय, पण लांबी फक्त 54 किलोमीटर. एवढी लहान, पण तरीही महत्वाची का? कारण तिचा मार्ग बघा. ती खालापूर, पेण, पनवेल या तालुक्यांमधून वाहते. हा संपूर्ण पट्टा महाराष्ट्राच्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. अच्छा, इंडस्ट्रीयल बेल्ट. हो, अनेक मोठ्या कंपन्या, रासायनिक उद्योग याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे आकार लहान असला तरी कोकणच्या अर्थव्यवस्थेत पाताळगंगा नदीचं योगदान खूप मोठं आहे. ती धरमतरच्या खाडीला जाऊन मिळते. आणि याच जिल्ह्यात अंबा नावाची नदी आहे, जिच्याशी एक सांस्कृतिक धागा जोडलेला आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेलं पाली गाव ह्याच नदीच्या काठावर आहे. हो, आणि यावरून आपल्याला समजतं की नद्या केवळ पाण्याचे प्रवाह नसतात, तर त्या मानवी वस्ती आणि संस्कृतीला आकार देतात. हजारो वर्षांपासून माणसं पाण्याच्या स्रोताजवळ वस्ती करून राहिली आहेत. बरोबर. अंबा नदीचा उगम खंडाळ्याजवळ राजमाची येथे होतो. पालीसारखं तीर्थक्षेत्र तिच्या काठी वसणं हे दर्शवतं की या नद्यांनी केवळ शेतीलाच नाही तर आपल्या श्रद्धेला आणि संस्कृतीलाही आधार दिला आहे. खरंय. आता रायगडमधलीच एक अजून नदी आहे, कुंडलिका. आणि हिच्या प्रवाहाबद्दल काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे असं मी वाचलं होतं. काय आहे ना, तिचा प्रवाह सरळ नाही. तो आधी नैऋत्येला जातो आणि मग अचानक वायव्याला वळतो. हे असं का होतं? याचं कारण आहे सह्याद्रीच्या त्या भागातली खडकांची रचना. काही ठिकाणी अत्यंत कठीण खडक, ज्याला आपण डेक्कन ट्रॅप म्हणतो, तो नदीचा प्रवाह अडवतो. मग पाण्याला आपला मार्ग बदलावा लागतो. अच्छा. आणि त्यामुळे अशी वळणं तयार होतात. हो, पण गंमत म्हणजे भूगोलाच्याच याच खेळामुळे कुंडलिका नदीवर एक नवीन उद्योग जन्माला आला. कोणता उद्योग? रिव्हर रॅफ्टिंग. अरे वा. तिच्या वेगवान प्रवाहामुळे आणि वळणांमुळे रिव्हर रॅफ्टिंगसारख्या साहसी खेळांसाठी ही नदी प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे भूगोलाने थेट पर्यटनाला जन्म दिलाय. हे खूपच रंजक आहे. आता रायगडमधल्या शेवटच्या पण महत्वाच्या नदीकडे वळूया, सावित्री. ही नदी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते. हो, आणि तिचा उगम तर महाबळेश्वरला होतो. महाबळेश्वरला? हो, महाबळेश्वरच्या पठारावर 5 नद्या उगम पावतात असं मानलं जातं. त्यापैकी एक सावित्री आहे. तिथून ती थेट खाली कोकणात उतरते. सह्याद्रीचा उंच पठारी प्रदेश आणि किनारपट्टीचा सखल प्रदेश यांना ती थेट जोडते. आणि महाडसारखा ऐतिहासिक शहर? बरोबर. महाड शहर यात सावित्री आणि गांधार नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. व्यापारी मार्गावर असल्यामुळे आणि नदी किनारी असल्यामुळे महाडला पूर्वीपासून महत्त्व होतं. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना नद्यांचं स्वरूप आणि त्यांचं महत्त्व कसं बदलत जातंय हे स्पष्ट दिसतंय. आता आपण कोकणच्या दक्षिण भागात म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतोय. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्यावर आपल्याला वशिष्ठी, शास्त्री आणि मुचकुंदी यांसारख्या महत्त्वाच्या नद्या भेटतात. ठीक आहे. तर सुरुवात वशिष्ठी नदीपासून करूया. ही नदी दाभोळच्या खाडीजवळ समुद्राला मिळते असं दिसतंय. हो, आणि तिची उपनदी आहे जगबुडी. ही नावं खूप स्थानिक वाटतात की नाही? हो, अगदी. वशिष्ठी नदीची लांबी साधारण 74 किलोमीटर आहे. जगबुडी ही तिची उत्तरेकडील प्रमुख उपनदी. या दोन्ही नद्या चिपळूण आणि खेड यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना आधार देतात. आणि तुम्ही दाभोळच्या खाडीचा उल्लेख केलात ते खूप महत्त्वाचं आहे. का? दाभोळ हे ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचं बंदर आहे. या खाडीमुळे समुद्रातील मोठी जहाजं नदीच्या आतपर्यंत येऊ शकत होती, ज्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. आजही या खाडीचं आर्थिक महत्त्व खूप जास्त आहे. आता शास्त्री नदीबद्दल बोलूया. इथे एक वेगळी गोष्ट दिसतेय. संगमेश्वरजवळ 2 नद्या एकत्र येतात आणि तिथून पुढच्या संयुक्त प्रवाहाला शास्त्री असं नाव दिलं जातं. हो, ही पद्धत आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. शास्त्री नदीचा मुख्य उगम प्रचितीगडाजवळच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये होतो. पण संगमेश्वरजवळ बाव आणि सोनवी या 2 नद्यांचा संगम होतो. आणि तिथून पुढच्या एकत्रित प्रवाहाला शास्त्री म्हणतात. बरोबर. यातून स्थानिक भूगोल आणि लोकांचा त्यांच्या परिसराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो हे समजतं. ही नदी पुढे जाऊन जयगडच्या खाडीजवळ समुद्राला मिळते, जिथे एक मोठा ऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे पुन्हा एकदा नदी आणि उद्योग यांचं नातं स्पष्ट दिसतं. खरंय. आता आपण कोकणच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, सिंधुदुर्ग जिल्हा. अगदी दक्षिणेकडचा जिल्हा. इथल्या नद्यांबद्दल काय सांगता येईल? सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक लहान लहान नद्या आहेत. यापैकी आचरा नदीचा उगम कणकवली तालुक्यात फोंडा घाटात होतो.
ती तिच्या स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यांसाठी ओळखली जाते. पण सिंधुदुर्गातली आणि खरं तर महाराष्ट्रातली सर्वात दक्षिणेकडची नदी म्हणजे तेरेखोल. तेरेखोल हिचं वैशिष्ट्य काय आहे? तिचं वैशिष्ट्य खूपच निराळं आहे. तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमध्ये नैसर्गिक सीमा तयार करते. अच्छा, म्हणजे ही बॉर्डरवरची नदी आहे. हो, तिचा उगम अंबोली घाटात होतो. तिथून ती साधारण 110 किलोमीटर प्रवास करते, ज्यापैकी 98 किलोमीटर महाराष्ट्रात आणि शेवटचे 12 किलोमीटर गोव्यात आहे. या शेवटच्या टप्प्यात ती दोन्ही राज्यांच्या सीमेवरून वाहते. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला गोवा आणि मध्ये तेरेखोल नदी वाहते. हे तर खूपच छान आहे. हो, आणि हे उत्तम उदाहरण आहे की नैसर्गिक घटक जसे की नद्या किंवा पर्वत अनेकदा राजकीय सीमा कशा ठरवतात. अंबोली घाटातून सुरू होणारा तिचा प्रवास दोन्ही राज्यांमधील पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संबंध अधोरेखित करतो. तर आज आपण कोकण किनारपट्टीचा प्रवास रस्त्याने नाही तर नद्यांच्या प्रवाहातून केला. उत्तरेकडच्या मुंबईला पाणी पाजणाऱ्या वैतरणीपासून ते महाराष्ट्र आणि गोव्याला विभागणाऱ्या तेरेखोलपर्यंत आपल्याला एक समान धागा दिसला. बरोबर, तो धागा म्हणजे सह्याद्रीत उगम, पश्चिमेकडे वेगवान प्रवास आणि अरबी समुद्राला मिळताना खाड्यांची निर्मिती. या प्रवासात आपण उल्हास नदीचं अवाढव्य खोरं पाहिलं, रायगडमधलं नद्यांचं दाट जाळं अनुभवलं आणि पाहिलं की ह्या नद्यांनी केवळ शेती आणि उद्योगच नाही तर शहरं, संस्कृती आणि अगदी राजकीय सीमांनाही आकार दिला आहे. नक्कीच. या नद्या म्हणजे नकाशावरच्या केवळ निळ्या रेषा नाहीत, तर त्या कोकण प्रदेशाच्या खऱ्या अर्थाने रक्तवाहिन्या आहेत. अगदी बरोबर. त्या सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील अद्वितीय नात्याचा जिवंत पुरावा आहेत. त्यांनी इथलं जीवन घडवलं आहे आणि त्या आजही घडवत आहेत.